अथ श्री साई सच्चरित अध्याय 20. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. या अध्यायात दासगणूंची उपनिषदाच्या अर्थाची शंका श्री साई समर्थांनी कशी सोडवली, नुसती सोडवली नाही तर ती एका मोलकरणीकडून सोडवून दाखवली, आणि शिवाय आपल्या सर्व व्यापकपणाचा पुरावा कसा दिला की जगातल्या सगळ्या लोकांच्या मध्ये माझंच रूप तू पहा, असं त्यांनी दासगणूंना जे सांगितलं त्याविषयीची गोष्ट आहे. साईबाबा दररोज भक्तांना उदी लावून आरती झाल्यानंतर निरोप देत. माध्यान्हाच्या जेवणावेळी जे भक्त आरतीनंतर जाण्यापूर्वी बाबांच्या पायावर डोके ठेवत त्यांना प्रेमाने उदी लावून अत्यंत प्रेमाने सांगत की भाऊ तू आपल्या घरी जेवायला जा, काका तू आपल्या घरी जेवायला जा, अण्णा तुम्ही घरी जाऊन पोटभर जेवा, अशा रीतीने अत्यंत प्रेमाने ते भक्तांना निरोप देत आणि त्यांना पाठवत. बाबाजी मग नावं देत अण्णा, काका, भाऊ, तीच मग त्या लोकांची कायमची नावं होत. अशा रीतीने बाबा सर्व भक्तांना अत्यंत प्रेमाने वागवत. आता आपण मुख्य कथेचा प्रारंभ करू. दासगणू हे महान कवी बाबांचे भक्त व एक विद्वान कवी होते. त्यांना ईशावास्य प्रबोधिनीच्या संस्कृतमधून प्राकृतात अनुवाद करावा वाटला. सामान्य लोकांना हे उपनिषद कळावे यासाठी हा त्यांचा प्रयत्न होता. त्याप्रमाणे त्यांनी काम सुरू केले, अनुवादही केला आणि सर्व लिहून काढले. प्राकृतात लिहून काढल्याचे त्यांना समाधान झाले, पण सर्व ठिकाणी त्यांना स्वतःलाच त्याचा अर्थ कळत नसायचा. या उपनिषदाचा अर्थ काय म्हणतो, नेमकं काय लिहावं हे स्वतःला समजल्याशिवाय इतरांना काय समजावून सांगणार. अनेक लोकांना, विद्वानांना सल्ला घेऊन त्यांनी अनेक अर्थ सोडवले, पण एका ठिकाणी मात्र ते पार अडले. अर्थातच ते निराश झाले. तो अर्थ गूढ वाटत होता आणि आता हे कसं कळणार हे त्यांना मोठं गूढ पडलं होतं. शेवटी त्यांची खात्री झाली की कुठल्या तरी सद्गुरूंना विचारल्याशिवाय हा अर्थ समजणं शक्य नाही. अर्थात त्यांचे सद्गुरू साईबाबाच होते. म्हणून मग ते शंका फेडण्यासाठी शिर्डीला गेले. आपण कितीही पुस्तकं वाचली आणि आपण किती विद्वान असलो तरी काही अर्थ हे अनुभवाने आणि काही अर्थ हे केवळ गुरुकृपेनंच कळतात. त्यामुळे त्यांना तो अर्थ कळणं हे अशक्यच झालं होतं. हे अतिशय गूढ उपनिषद आणि त्याचा तो दासगणूंना न समजणारा अर्थ बाबांनी त्यांना कसा सांगितला पहा. बाबांच्याकडे गणुदास या कामासाठी पोचले. बाबांनी त्यांना क्षेमकुशल विचारून बसायला सांगितले. दासगणू म्हणाले, बाबा तुमच्या खेळाने माझी मती गुंगून गेली आहे. मी ईशावास्य प्रबोधिनीचे सर्व भाषांतर करत आहे, पण त्याच्या काही ओवींचा अर्थच लागत नाही. तर आपण मला आशीर्वाद देऊन हा अर्थ सांगावा. बाबा हसून म्हणाले, अरे गणुदास एवढंच ना, यात काय कठीण आहे, हे कोणी सांगेल. मुंबईमध्ये पार्ल्याला काका दीक्षित राहतात, त्यांची मोलकरणीच तुला याचा अर्थ सांगेल. आता हे वरवर पटणारं नव्हतं, पण गणुदासांची बाबांच्या वर श्रद्धा होती. बाबांची बोलणी हे त्यांच्यासाठी अत्यंत अंतिम असं सत्य होतं. म्हणून कुठल्याही कुशंका न काढता बाबांनी म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते दीक्षितांच्याकडे मुंबईला गेले. पार्ल्याला जाऊन त्यांच्या घरी राहिले. आता आपल्या शंकांचं निरसन होणार ही त्यांची श्रद्धाच होती. दुसऱ्या दिवशी ते झोपेतून जसे जागे झाले आणि त्यांचे डोळे उघडले तेव्हा त्यांना एका 7-8 वर्षाच्या मुलीचं गुणगुणणं ऐकू आलं. ती मुलगी सुरात गाणं गात होती. कुणाचं तरी नारिंगी साडीचा पदर, ती साडी याचं वर्णन त्या गाण्यात होतं. ती मुलगी गरीब होती. तिला स्वतःलाच अंगाला घालायला पुरेसे कपडे नव्हते, पण कुणाच्या तरी साडीवरती फिदा झालेली ती दिसत होती. आणि ती जशी त्या साडीविषयीचं ते गाणं गणुदास ऐकू लागले तसंच त्यांच्या शंकांचं निरसन होण्याची बाबांनी सुरुवात केली होती.
आणि ही मोलकरणीच असल्यामुळे त्यांना असं वाटलं की तिला काहीतरी द्यावं. तिच्या अंगावर कपडे नव्हते आणि ती साडीचं गाणं म्हणत होती, म्हणून त्यांनी तिथे मोरेश्वर प्रधान म्हणून जे गृहस्थ होते त्यांना सांगितलं की अहो ही मुलगी गरीब आहे, तर हिला काहीतरी साडी बिडी द्या, हिला अंग झाकायला काहीतरी होऊ द्या. मोरेश्वर प्रधानांनी दासगणूंच्या विनंतीला मान देऊन एक सुंदर साडी देऊन दुसऱ्याच दिवशी त्या मुलीला दिली. दररोज जी कदर खायची, तिच्यापुढे पंचपक्वानांचं ताट यावं तशी ती मुलगी खुश झाली. तिनं लगेच ती साडी नेसून इतर मैत्रिणींना दाखवली आणि इतर मुलींच्या बरोबर ती खेळात रमली. ती साडी त्या मुलीला अत्यंत शोभून दिसली. त्या मुलीच्या चेहऱ्यावरचं नैराश्य पार निघून गेलं होतं, इतका तिला आनंद झाला होता. नवीन साडी मिळाली म्हणून ती मुलगी खूप खुश होती. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी ती परत आपले फाटके कपडे घालून आली, तेव्हा तिच्या मनी जी पहिल्या दिवसाची गाणं म्हणतानाची जी एक दुःख, गरिबीची एक भावना ही मुळीच उरली नव्हती. ती अत्यंत समाधानी शांत दिसत होती. तिचे कपडे फाटके होते, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. आणि तेव्हाच गणुदासांना तिला बघून त्या उपनिषदाचा अर्थ कळला. असमर्थपणे फाटके लेणे आणि समर्थपणे फाटके लेणे यालाच गरिबी श्रीमंतपणे जगणे म्हणतात, हे गणुदासांना पटकन कळून आले. हीच त्यांची शंका होती. बाबांनी जणू त्यांना आश्वासन दिले की मी असताना काळजी कशाला करतोस, तुझ्या सर्व शंका मी फेडणारच आहे. ईश्वरानं सर्वांना निर्माण केले, सर्व काही परिपूर्ण आहे. येथे ना कोणी गरीब ना श्रीमंत. गरिबी श्रीमंती ही आपल्या मनाचे खेळ आहेत. मुलीची गरिबी, तिचं आधीचं दुःख, साडी, त्यानंतरचा आनंद, हे सर्व काही ईश्वरी योजनेनंच झालेलं आहे. म्हणून मी माझे हे सोडून निर्भिमानानं वागावं आणि त्यागपूर्वक भोग भोगावं, भोगांच्या आहारी जाऊ नये. जे आहे त्यात आनंद मानावा. सर्व काही ईश्वराचं देणं व कृपा आहे, या भावनेने गरीब श्रीमंत हे एकाच आनंदी भावनेने जगू शकतात, हे उपनिषदाचं ज्ञान दासगणूंना झालं. बाबांनी सांगितल्याप्रमाणे दासगणूंचं शंकानिरसन झालं. कोण मोलकरीण, काय तिचं ते ज्ञान, ते सर्व केवळ बाबांच्या आशीर्वादानंच झालं याची गणुदासांची खात्री होती. अशी मोलकरीण मुळात काकांच्या घरी आहे हे बाबांनी म्हणावं आणि ती तिथं खरंच निघावी, हा एक मायेचा चमत्कारच नाही का? कुणाला बाबांनी गणुदासाला मुंबईला का पाठवलं, कशाला ते स्वतः शिर्डीला, कशाला ते गेले पार्ल्याला, शिर्डीला हा अर्थ बाबा सांगू शकले नसते का वगैरे वाटेल. पण ईश्वराची योजना त्यालाच ठाऊक. मी सोडून काकांची मोलकरीण कोणी आणली आहे का, या सर्व व्यापीपणाचा बाबांना गणुदासांना अनुग्रह द्यायचा होता. शिवाय त्या मुलीला साडी द्यायची होती. एका घटनेत बाबांनी सर्व काही साधून घेतलं हेच खरं. येथे मी वेगळा, बाकीचे वेगळे असं समजण्याऐवजी सर्व काही ब्रह्मरूप आहे आणि एकरूपच आहे हे समजणं हे ब्रह्मज्ञान होय. भक्ताच्या शंका मी असताना त्यांनी काळजी करू नये, मी त्या कशाही सोडवीन याचा प्रत्ययही बाबांनी या कथेतून दिलेला आहे. बाबांनी भक्तांच्या वाईट सवयी सोडवण्यासाठी कोणाला स्वप्नात दर्शन दिलं, कधी कोणाला सोलापूर, रामेश्वर, कोल्हापूर अशा ठिकाणी पाठवून ग्रंथ वाचन करून घेतलं. अशा अनेक उपायानं त्यांनी भक्तांचं कल्याण केलं आणि भक्तांना दाखवून दिलं की मी सर्व ठिकाणी आहे आणि मी तुमचं कल्याण करायला बसलेलो आहे. विविध रूपात हे विश्व मीच व्यापून राहिलेलो आहे. पुढील अध्यायात विनायक ठाकूराची कथा होईल.